जळगावच्या गिरणा पंपिंग परिसरात पाईपलाईन चोरी प्रकरणात माजी विरोधी पक्षनेता सुनील महाजन यांचे नाव समोर आलं असून मनपात 2 दिवसांपूर्वीच लाच घेणाऱ्या एका अधिकाऱ्याला देखील अटक झाली आहे। यात आयुक्तांची देखील चौकशी झाली आहे। त्यामुळे जळगाव महानगरपालिकेच्या सर्व विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि घोळ समोर आला असून महापालिकेतील सर्व विभागांची कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार एकनाथ खडसे यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली आहे। जळगाव महानगरपालिका म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण आहे। खालचा जो प्रकार घडलेला होता अँटी करप्शनच्या माध्यमातून नगर विकास विभागाच्या काही अधिकाऱ्यांना अटक केली किंवा काही अधिकाऱ्यांची चौकशी केली। हे हिमनगाचं एक टोक आहे। जर महानगरपालिकेची चौकशी करायला गेलो आपण तर महानगरपालिकेच्या सगळ्या विभागांमध्ये इतका मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आहे, भ्रष्टाचार आहे आणि जनता त्यामुळे त्रस्त झालेली आहे। परंतु सहसा कोणी धाडस करत नव्हतं अँटी करप्शनकडे जाण्याचं। काही व्यक्तींनी ते धाडस केलं आणि त्यामुळे अँटी करप्शनच्या माध्यमातून काही अधिकाऱ्यांना आता पकडण्यात आले। शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी जयंत पाटील जे आहेत ते अजून पण पोहोचलेले आहेत। त्याच्यामुळे एक वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या राहिलं नाही, राजकारण केल्या हे राहिलं अर्धवट। त्यामुळे महानगरपालिकेच्या सर्व कारभाराची चौकशी केली पाहिजे अशी माझी मागणी आहे। महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय खंडामध्ये अधिक भ्रष्टाचार झाला। आपल्याला असं वाटलं की त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असताना गैरव्यवहार होतो आहे, पण त्यापेक्षा कितीतरी पटीने या ठिकाणी घनकचरा प्रकल्प असेल, पाणी पुरवठ्याच्या योजनाच्या संदर्भामध्ये असतील, याची जर चौकशी करायला लागलो तर कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार आपल्याला उघडकीस येईल। म्हणून माझी मागणी आहे